ऑलराईट, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आज पहिल्या चॅप्टरची सुरुवात करतोय. ऍक्च्युली हा पहिला चॅप्टर या मागेच शिकवला गेला होता, पण रेकॉर्ड करता आला नाही. त्याच्यामुळे आता परत एकदा शिकवतोय. नवीन मुलं आली आहेत. ही एक नंबर लाईन आहे. आपण शिकतोय बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री, आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त प्लस मायनस एवढंच जमलं पाहिजे. म्हणजे -1 + 2 काय असतं, किंवा +2 - 1 काय असतं, जे काय असेल ते ह्या गोष्टी आल्या की आपल्याला हे सगळं जमणार आहे. एक नंबर लाईन तुमच्या समोर दिलेली आहे, वरती नावं टाकली आहेत, म्हणजे अल्फाबेट्स टाकलेत, QPKJK व्हॉट एव्हर इट इज. आणि तुम्हाला डिस्टन्स विचारले. डी म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स BE म्हणजे बी आणि ई या दोन पॉईंटच्या मधलं अंतर तुम्हाला शोधायचं आहे. पॉईंट बी आणि पॉईंट ईच्या मधलं अंतर. पॉईंट बी बघून घ्या कुठे आहे, बघा इथे पॉईंट बी आहे. आपण हे सॉल्व्ह करताना थोडा मॅजिक स्टिकचा वापर करू. हा पॉईंट बी आहे. कलर चेंज करतो तर असं करायला. ओके, जस्ट 1 मिनिट. हा पॉईंट बी आहे आणि हा पॉईंट ई आहे. या दोन पॉईंटच्या मधलं डिस्टन्स तुम्हाला शोधायचं आहे. कसं काय शोधणार? इट्स व्हेरी सिम्पल. हे बघा, बी आणि ईच्या मधलं डिस्टन्स शोधण्यासाठी तुम्ही पहिले ना बीचा कोऑर्डिनेट बघा. बीचा कोऑर्डिनेट म्हणजे बीच्या खालचा नंबर. बीच्या खालचा नंबर काय? 2. ईचा कोऑर्डिनेट म्हणजे ईच्या खालचा नंबर काय? तो 5. म्हणजे पहिले लिहायचं इथे. काय लिहायचं बघा? द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज. पॉइंट बी चा कोऑर्डिनेट काय? 2. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज. ई चा कोऑर्डिनेट बघा बरं काय? 5. बी आणि ई चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेत. आता आपल्याला डिस्टन्स शोधायचंय बी आणि ई मधलं. कुठे आहेस मित्र? काय करतो रे? काय चालू आहे? अच्छा, लिहिली. ओके. बी आणि ई मधली डिस्टन्स हवं आपल्याला. आता ह्याच्या पुढची स्टेप बघा. हे जे दोन आकडे तुम्हाला आलेत ना, ह्या दोन आकड्यांपैकी कोणता आकडा मोठा आहे मला सांगा? 5 मोठा आहे. मग हे दाखवायचं ते लिहायचं ते. काय लिहायचं बघा? लिहायचं 5 इज ग्रेटर देन 2. हे असं चिन्ह टाकायचं. 5 मोठा आहे 2 पेक्षा. जो नंबर मोठा असतो त्याच्यापेक्षा असं तोंड उघडं असतं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 5 इज ग्रेटर देन 2. मग आता डिस्टन्स शोधायचंय. कसं शोधणार? डिस्टन्स BE विल बी 5 - 2. मोठा नंबर मायनस छोटा नंबर. आन्सर किती आलं? 3 युनिट्स. 5 मधनं 2 गेले, किती राहिले? 3 युनिट्स. ही सिस्टमॅटिक वे आहे, म्हणजे ही पद्धत आहे आन्सर लिहिण्याची. नक्की कळते काय केलंय? पहिले कोऑर्डिनेट लिहा, मग ठरवा की कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे. मोठा मायनस छोटा. सिंपल. आता थोडं पुढे चला. हे बघा इकडे. पुन्हा एकदा सांगा बरं, पहिली स्टेप काय लिहायची? कोणाचं कोऑर्डिनेट लिहायचं? जेचं कोऑर्डिनेट. जेचं कोऑर्डिनेट बघून घ्या काय? -2. द कोऑर्डिनेट ऑफ जे इज. द कोऑर्डिनेट ऑफ जे इज. जेचं कोऑर्डिनेट आहे -2. द कोऑर्डिनेट ऑफ ए इज. कोऑर्डिनेट ऑफ ए इज. काय कोऑर्डिनेट ऑफ ए? 1. कोण मोठं आहे सांगा मला? या दोघांपैकी कोण मोठं आहे? साहजिक आहे 1 मोठा आहे. हा निगेटिव्ह नंबर आहे. इथं काय लिहायचं? 1 इज ग्रेटर देन -2. मग आपण लिहायचं डिस्टन्स जे ए. मोठा नंबर मायनस छोटा नंबर. मोठा नंबर कोण? 1 मायनस. नीट लक्षात घ्या बरं का. 1 मायनसचा टाकावंच लागेल तुम्हाला. मोठा नंबर मायनस छोटा नंबर. छोटा नंबर कोण आहे आपला? -2. आता बघा, आलं -2. सलग जेव्हा साईन येईल ना, सलग म्हणजे कळतंय का? एका मागे एक, एका मागे एक, किंवा सलग जेव्हा साईन येईल त्याला नेहमी ब्रॅकेट पुट करा. असं 1 मायनस ऑफ -2. मायनस मायनस काय येणार? प्लस. 1 + 2 आन्सर किती आलं? 3. 3 युनिट्स. युनिट्स लिहायला विसरू नका. आपल्याला मीटर सेंटीमीटर माहित नसतं, त्यामुळे आपण युनिट्स लिहितो. नक्की कळतंय? डाऊट आहे? अजून एक गणित आहे बघा. डिस्टन्स PC. सांगा बरं, सगळ्यात पहिली स्टेप काय लिहिली पाहिजे मी? द कोऑर्डिनेट ऑफ
द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी पीचं कोऑर्डिनेट बघा बरं काय -4. The coordinate of point P is -4. The coordinate of point C is the coordinate of point C is C चा coordinate बघा किती आहे 3. आता कोण मोठं यांच्यामध्ये 3 मोठा आहे. 3 is greater than -4. 3 is greater than -4. 3 मोठा आहे -4 पेक्षा. ओके मित्रा पुढे बसायला 3 is greater than -4. मोठा नंबर मायनस छोटा नंबर करायचा. डिस्टन्स PC विल बी मोठा नंबर मायनस छोटा नंबर कसं कराल मोठा नंबर मायनस छोटा नंबर 3 मायनस ऑफ -4. सो डिस्टन्स PC शॅल बी मायनस मायनस काय असणार आहे +3 + 4 आन्सर किती येणार 7 युनिट्स. समजते नक्की डाऊट आहे कोणाला ऑलराईट पटापट कॉपी करायला घ्या फास्ट.